चला झालं, टाटा बाय बाय. आम्हाला दुसरीही काम आहे. तुम्ही मला कमळी, अगं तू कधी आलीस? सुखी राहा. आयुष्यमान भव. आजी कशा आहेसा तुम्ही? मी छान आहे. अहो आत्ताच आलो. जरा एका मुद्द्याविषयी तुमच्या संग बोलायचं होतं. ऍक्च्युली आम्हाला सुद्धा तुझ्याशी एका विषयावर बोलायचं होतं. ती काही बोलणार तर नाही ना? बघत राहायचं पण. मला सांग, तुझ्याविषयी आणि विजेता क्लासेस विषयी ज्या काही सोशल मीडियावर बातम्या चालू आहेत, हे हे काय प्रकरण आहे? आजी, काका, काय हे असं सगळं रितेशनी केलं? बरं, तू त्यांना तुझी फोटो वापरण्याची परमिशन दिली नव्हतीस ना, मग त्यांच्याकडे तुझ्या साईनचा फॉर्म कसा काय आला? त्यांनी काय गौडबंगाल केलंय मला माहित नाही. खरं मी सही द्यायला गेलोच नव्हतो. कमळी, तुमच्यात काहीतरी गैरसमज झाला असावा. अगं रितेशला मी चांगली ओळखते. माझा विद्यार्थी होता तो. तो असं काही करणार नाही. आपण फोन करून बोलूयात. आजी नाही नाही, नका नका फोन लावू. त्यांनी माझी फसवणूक केली की नाही, मग उत्तर बी मीच देणार. अगं कमळी, मी काही तुझ्यावर अविश्वास दाखवत नाहीये. फक्त रितेशला मी ओळखते म्हणून म्हणलं की त्याच्याशी बोलून बघते. काय हरकत नाही. तू तुझ्या पद्धतीने उत्तर दे. मी काय तुला अडवणार नाही. जर का रितेशनी हे केलं असेल तर ते चुकीचंच आहे. होय आजी, म्हणजे मला काही गोष्टींचा अंदाज आला का मग सगळंच चित्र स्पष्ट होईल. ठीक आहे, आता मी निघतो. मला कामावर जायचं आहे. अगं थांब ना, काहीतरी खाऊन तर जा. अहो नाही आजी, नको. अहो शाळेत जायला उशीर होतोय. परत येतो की निवांत. बरं, काही वाटलं तर सांग. होय, येऊ. ये. बाय. सगळ्यात महत्वाचं काय आहे, कमळीबद्दल जे काही घडलंय ना ते ऋषीला सांगणं अत्यंत गरजेचं आहे. काय करावं, नाहीतर हा माणूस नंतर माझ्या नावानं ओरडेल. पण कसं सांगणार आहे? हा तर पुण्याला गेलाय आणि फोन पण घरात विसरून गेलाय. काय करता येईल बरं? एक काम करू का, तो ज्या एजन्सीत गेलाय त्या एजन्सीला फोन लावतो, मग त्याच्याशी बोलणं होऊ शकेल माझं. हे करेक्ट आहे, हे करेक्ट आहे. कुठे गेलाय बरं? हा, येस, करेक्ट आहे. हा नमस्कार, मी सायबा बोलतोय, इनामदार ग्रुप ऑफ इंडस्ट्रीमधून. हा बरोबर, आमचे ऋषी इनामदार सर तिथं आलेत ना. मला जरा त्यांच्याशी बोलायचं होतं. शक्य आहे का आपल्याला आता? हो चालेल, मी वेट करतो. हा करतो. हॅलो. हां, अरे साहेबा, जरा प्रॉब्लेम झालाय. बहुतेक मी ना फोन विसरून गेलोय. नाही, ते सगळं कळलंय मला. पण ऋषी, इथे एक मोठा मॅटर झालाय रे. काय झालं? कोण येते विजेता क्लासेसवाले? हा, काय मूर्खपणा लावलाय? मुळात कमळीची परमिशन नसताना बॅनर लावलेच कसे? लीगल ऍक्शन घेऊ शकतो मी त्यांच्या विरुद्ध. ऋषी, ते सगळं झालं. मी आणि कमळी इन्स्पेक्टर सोबत त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. मग पण प्रॉब्लेम असा आहे की कमळीनं सह्या केलेले कन्सर्न पेपर आहेत त्यांच्याकडं. आता काय करशील बोल? व्हॉट? कसं शक्य आहे? अरे कमळीचा कन्सेंटच नाही, तर त्याच्यावरती साईन कशी आली? हा, ते सगळंच मला मान्य आहे. तीही तेच म्हणाली. पण काय आहे, कायदेशीर दृष्ट्या त्यांच्याकडे पारडा आता जड आहे. इन्स्पेक्टर साहेबांनी तशी प्रूफ दिलेत सगळे. साहेबा, मला आत्ता ना तिथे यायला पाहिजे. आता हे इथे थांबण्यापेक्षा कमी बरोबर थांबणं मला जास्त इम्पॉर्टंट आहे. ऐक ऐक ऐक, आता चिडचिड करून काही उपयोग होणार नाहीये. तू तिथंच थांबायचंयस. जे काय काम आहे ना ते पूर्ण करायचंयस, मग तू इकडे यायचंयस. आल्यावर ठरवू काय करायचं ते. नाही नाही नाही, ऐक, मी माझं इथलं काम पोस्टपोन करतोय. मी आत्ता आधी मुंबईला येतो. नको रे बाबा, अर्धवट नको सोडू. जरा माझं ऐक, ते पूर्ण करून यायचं ऋषी. साहेबा, मला काही माहिती नाही. मी मुंबईला येतोय. इथलं काम जे काय आत्ता करू शकतो तेवढं मी करेन. बाकीचं नंतर बघू. झालं.
झाली केली गडबड. हो हो कळतंय मला काय म्हणताय तुम्ही ते. परत परत ते सांगायची गरज नाहीये. तुम्ही फोन ठेवा, मी बघतो काय करायचंय ते आता. रोहित, काय झालं? काय इतकी चिडचिड करतोयस? आई, तुझ्या लाडक्या लेकाला कामाच्या जबाबदारीची जाणीव कधी होणार आहे ना हेच मला कळत नाहीये. काय केलं आता त्यांनी? पुण्याला गेलाय तो. हो, साहेब कामासाठी पुण्यालाच गेले होते. पण आता तिथल्याच स्टाफनी मला फोन करून सांगितलंय की कुठल्या तरी अर्जंट कामासाठी साहेब तिथलं काम सोडून परत मुंबईला यायला निघालेत. इम्पॉसिबल. ऋषी त्याचं काम अर्धवट सोडून कधीच परत येणार नाही. हेच आई, तुझं ना हेच चुकतं. तू ऋषीला त्याच्यावर विश्वास ठेवून सगळ्या कामाची जबाबदारी देतेस, पण त्याला त्याचं काहीतरी आहे. एक तरी काम तो जबाबदारीने पूर्ण करतो का सांग बरं मला. पण असं मधूनच परत येण्याचं काय कारण असेल? कारण काय ते तर मला माहिती नाही, पण त्या कारणाचे आपल्या कामावर काय परिणाम होऊ शकतात ना हे मात्र मला नक्की माहिती आहे. एक मिनिट, कारण माझ्या लक्षात आलंय. हे सोहम, अरे कुठे चाललाय? शाळेत गेला नाहीस? ते राजाच्या भावाने हाताची नस कापली आहे. काय? कुठे राहते तो? इथेच जवळ राहतो. चल दाखव मला. या मॅडम या. हे बघा राजाचं घर. बोलो. राजा, हे राजा बाहेर ये. मॅडमला तुझ्या भावाला भेटायचंय. या मॅडम या आत्या ना. चल. आई बाबा या माझ्या शाळेतले मॅडम. नमस्कार. नमस्कार मॅडम, बसा ना. हां. काका, ते राजा शाळेत आलं नाही, त्याच्या भावाबद्दल कळलं म्हणून आलो. काय झालं काय नेमकं? आता काय सांगू मॅडम, मी साधी हातगाडी चालवतो. माझी एवढी ऐपत नव्हती की माझ्या मुलाला मी मोठ्या क्लासमध्ये ॲडमिशन करून देईन. पण याची इच्छा होती की विजेता क्लासमध्ये ॲडमिशन घ्यायची. यांनी कुठून तरी त्यांची जाहिरात बघितली, म्हणे त्या क्लासमध्ये गेल्यावर चांगले मार्क्स मिळतात, असं सगळं याच्या डोक्यात भरलं होतं. आधी तो त्यांच्या एका सेमिनारमध्ये गेला होता, कारण फुकट होतं ना ते. आणि तिथून आल्यावर यांना हट्टच धरला की त्याच क्लासला ॲडमिशन घ्यायची. मग आमच्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिला नाही, म्हणून मी कर्ज काढलं आणि लाखो रुपये भरून त्या क्लासला ॲडमिशन घेतलं. पण मॅडम काही उपयोग झाला नाही. मॅडम, त्या क्लासमध्ये जाऊन काही फायदा तर झाला नाही. उलट नापास झाल्यावर यांनी स्वतःचा जीव द्यायचा प्रयत्न केला. हो काकी, काकी शांत व्हा तुम्ही, शांत व्हा.